माता जिजाऊ छत्रपती शंभूराजे, मा सावित्री, मा रमाई, राष्ट्रपिता महात्मा गांधी या सर्वांना अभिवादन करत तुम्हा सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। एवढी मोठी लिस्ट वाचून दाखवली त्याचं कारण असं आहे की या महापुरुषांमुळेच आज आपण इथं आहोत। आजच आपण जे स्वातंत्र्य चळवळीतले जे काय महत्वाची बहुमूल्याची मूल्य आहेत ती पेरण्यासाठी या सर्व महापुरुषांचं मोठं योगदान होतं। तर त्यासाठी या महापुरुषांचं योगदान आणि त्यांना अभिवादन करणं मी महत्वाचं समजतो। तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामपंचायत तळंगेचे सर्व सन्मान्य सदस्य, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, गावातले सर्व ज्येष्ठ, आमचे मार्गदर्शक मित्र, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांचं मी आजच्या स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि पंचायतीबद्दल काही ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या मला बोलणं क्रमप्राप्त वाटतं, कारण आपण दर 6 महिन्यातूनच भेटतो। मागे मी बोललोय की आपल्या ग्रामसभा होतात पण ग्रामसभेला 100चा कोरम भरत नाही आणि बहुतांश सभा मला आठवते आमच्या कार्यकाळातली जी पहिली सभा होता 26 जानेवारी 2023 त्यानंतरची कुठलीही सभा जनरल ग्रामसभा पूर्ण झाली नाही, तहकूबच झाल्या। आणि मी वारंवार म्हणत असतो आणि अगदी जाहिरात मंचावरही म्हणतो की व्हॉट्सअपवरती ग्रामसभा होत नाही। आपल्या ग्रामसभा तुमच्या हक्काचं व्यासपीठ असतं, विचारपीठ असतं, आपल्यासाठी मोठी सोय केलेली असते। आता सध्या तर आपल्या ग्रामपंचायतच्या पुढाकारानं मोठा हॉल सुद्धा अगदी तुम्हाला बसण्याचं कुशन मॅट सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। खेळाडूंचा पण तुम्ही ग्रामसभेला या, तिथं तुम्हाला बसायला चांगली सोय करण्यात आली। तर तुम्हाला या निमित्तानं मी विनंती करू इच्छितो की ग्रामसभांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावा। ग्रामसभा हे ग्रामस्थांचं, नागरिकांचं, सर्वांचं हक्काचं विचारपीठ असतं आपल्या अडचणी, आपले विषय मांडण्यासाठी। तर त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की ग्रामसभांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावा। या व्यतिरिक्त जेव्हा आलो सत्तेत आलो किंवा आपण आमचं जे चयन झालं किंवा नियुक्ती झाली सरपंच आणि सर्व सदस्यांची, त्याला ज्या 2 मोठ्या योजना मिळाल्या त्यातली एक सर्वात मोठी योजना जी गावाच्या नूतन भविष्याची अशी मोठी योजना जल जीवन मिशन, साधारण 5 कोटीची योजना होती। तर 5 कोटीच्या योजनामध्ये साधारण 3 टप्प्यांमध्ये काम चालतं। एक रायझिंग मेन म्हणजे कच्ची दाबण लिगाची टाकीवरून पाणी येतं जे नदीकडून, जे आपली झुळकुडकडून येणारा किंवा रंदेवाडी मार्गे येणार तो एक कामाचा भाग असतो। दुसरा भाग ESR आणि फिल्टर ची माझाही अनुभव पाठीशी असल्यामुळे आपण सुरुवातीला रायझिंग मेनचं काम हे 3ऱ्या टप्प्यात ठेवलं होतं जे पहिलं काम होतं। त्यामुळे कुठलंच काम तटू नये त्या कामाच्या नादानी, म्हणून आपण काय केलं होतं, आपण ESR, WTP आणि गावांतर्गत सर्व पाईपलाईन आपण टाकून घेतली होती। तर ती सुदैवानं कामाचा जवळजवळ 80% भाग पूर्ण झालाय। MIDC जाणारी जी MIDC अधिकाऱ्यांमार्फत काही तांत्रिक अडचणींमुळे अडवण्यात आली होती पाईपलाईन रायझिंग मेनची, तर ती MIDC ची सुद्धा आता नुकतीच परवानगी मिळालेली आहे। तर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा याबाबत बोलणं झालेलं आहे। तर इतर गावांमध्ये सुळकुड असेल, रंदेवाडी असेल, येळकुड असेल, या गावांमार्फत आपल्याला परवानगी आता लवकरच मिळेल। तर रायझिंग मेनचं काम येणाऱ्या 2-3 महिन्यातच पूर्ण होईल एक आशा आपण बाळगूयात। मधल्या काळात दूधगंगेची जी राष्ट्रीय पेयजल मधून होणारे जे लिकेजेस आहेत त्या कारणाने पाण्याचा आपल्याला खूप मोठा त्रास झालाय। त्यासाठी मी सरपंच या नात्याने आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पण मागच्या 2 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या ट्रायल आणि एरर अशा करून मधल्या काळात आपण थोडी लिकेजेस तिथं नदी काठाला ठेवून आता लिकेजेस बंद झाले। साधारण 2 महिन्यापासून कुठलंही लिकेज झालेलं नाही। तर या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो यासाठी की गावचा जो रस्ता झाला केंद्राच्या फंडातून किंवा नाबार्डच्या फंडातून खासदार आणि आमदारांच्या प्रयत्नातून जो रस्ता झाला त्या रस्त्याची आम्ही स्वतःच किंवा माझ्यासोबत बरीचशी मंडळी होती त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्ही सत्य देण्यापूर्वी मागणी रेटून धरली होती। तर तो रस्ता झाला। तर त्या रस्त्यामध्ये रस्ता होत असताना आमच्या कार्यकारिणीने, मी स्वतः सरपंच, उपसरपंच आणि माझे सदस्य अतिशय सकारात्मक पद्धतीचा हस्तक्षेप करून रस्ता आपल्याला हवा तसा करून घेतला। यापूर्वी गावात रस्ते झालेत पण ते गटर झालेले रस्ते नाहीयेत। तुम्ही बघितलं असेल तर नागरिकांचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो की तुमच्यासोबत आम्हाला थोडं हार्श व्हावं लागलं, कठोर व्हावं लागलं, कुणाच्या पायऱ्या तोडाव्या लागल्या, कुणाची कुंपणं काढावी लागली, पण नागरिकांनी थोडाफार 1-2 दिवसाचा जो निराशा ठेवली परंतु आमच्यासोबत ते राहिले। ते दररोज जाता येतात बोलतात, त्याचा एक विलक्षण आनंद आहे। आणि नागरिकांचं या निमित्तानं मी रस्त्यावरचे जे दुतर्फा असणारे नागरिक आहेत बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती इश्यू रेज केले, कोणी काम थांबवलं, काही अडचणी निर्माण झाल्या, तर त्या सर्व नागरिकांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। तुमच्यामुळेच आणि तुमच्या गावाच्या विकासासाठी तुम्ही जे योगदान दिलंय, आपल्या स्वतःच्या पायऱ्या वगैरे, याच्याबद्दल
गाव तुमचं नेहमीच आभार व्यक्त करेल आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो सरपंच या नात्याने। या व्यतिरिक्त आरोग्याच्या बाबतीत जर बोलायला झालं तर मागच्या वर्षी मी 15 ऑगस्टला सांगितलं होतं की मुंबई पवई IIT ची घटनाला सादर केली होती, तर त्या अनुषंगाने साधारण 70 ते 80 लाखाचा फंड आपल्याला मंजूर झालाय। तो आपल्या गाव कमांडच्या बाहेर वड्याच्या खाली स्मशानभूमीच्या खाली आपण प्रकल्प प्रस्तावित आहे। तर येणाऱ्या 2-3 महिन्यात तोही प्रकल्प आपला सांडपाण्याचा जो ट्रीटमेंटचा प्लांट आहे ते शुद्धीकरणाचं पाणी आपल्या शेतकऱ्यांना लगतच्या शेतीसाठी सुद्धा वापरता येणार आहे। रात्री सुद्धा माझे सन्मान्य सदस्य विवेकानंद शिंगाडे, त्यानंतर आमचे प्रमोद वाघमोडे आणि मी स्वतः रात्री MIDC आम्ही 2 वाजेपर्यंत होतो त्या फेसाचं पाणी सोडल्याबद्दल, युनिकेम आणि इंडोकॉमच्या विषयांबद्दल। तर साधारण ही कामं आहेत। या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याणच्या बाबतीत मी सांगू शकेन की 4 अंगणवाड्यांचं निर्लेखन झालेलं आहे, 4 अंगणवाड्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव गेलेले आहेत आणि आपल्या पंचायतच्या शेजारी 4 अंगणवाड्यांचं निर्लेखन करून आता 4 अंगणवाड्यांमध्ये 1 अंगणवाडी आपण दोन्ही बांधणार आहोत। साधारण 1998 पासून गावात अंगणवाडीचं बांधकाम झालेलं नव्हतं। तर मी माझ्या कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या समर्थनामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे आपण तो प्रस्ताव पाठवू शकलो आणि कुठल्याही राजकारणाचा बळी न होता माझ्या कार्यकारिणीनं हे अंगणवाडीचा प्रस्ताव पाठवण्याचा आम्हाला सगळ्यांना एकमताने ठराव दिला आणि आता लवकरच अंगणवाडीचं बांधकाम सुद्धा होईल। तर त्याच्याबद्दल मी माझ्या सदस्यांचं आभार व्यक्त करतो। या व्यतिरिक्त आपण QR कोड मार्फत फाळा भरण्याची योजना सुरू केली होती। जिल्ह्यातलं आपलं पहिलं गाव होतं। तर आपला निर्णय जेव्हा झाला, आपल्या निर्णयानंतर राज्य शासनाने GR काढलाय, लक्षात घ्या। आपला निर्णय जो झाला त्यानंतर राज्य शासनाने GR काढला की तुम्ही QR कोड पूर्ण महाराष्ट्रभर लागू करा। म्हणजे तळंगे ग्रामपंचायत ही राज्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रामपंचायत आहे। या व्यतिरिक्त मी आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की तळंगे ग्रामपंचायतच्या सर्वानुमते ठरलेला एक ठराव महत्वाचा जो होता, विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी आपण ज्या शिष्यवृत्ती योजना लागू केल्या तसं करणारी राज्यातली एकमेव ग्रामपंचायत तळंगे आहे। एकमेव। कुठलीही ग्रामपंचायत तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना आणि खेळाडूंना तयारीसाठी कुठलीही ग्रामपंचायत बक्षीस किंवा शिष्यवृत्ती स्वरूपात निधी देत नाही, पण ग्रामपंचायतीने ते निधी दिले आणि मला आनंद वाटतो की पहिल्याच वर्षी आपले 4 अधिकारी झाले तळंग्याचे आणि 4 अधिकाऱ्यांचं आपल्याला नाव माहिती आहे। तर त्यांनाही ते आपण निधी उपलब्ध करून दिला। या व्यतिरिक्त 3 ते 4 खेळाडू राज्यांनी राष्ट्रपातळीवरती चमकले, त्यांनाही आपण तो निधी उपलब्ध करून दिला। या व्यतिरिक्त एक महत्वाची बाब मी सांगेन की गेले 2002, 4, 5, 6 पासून MIDC आपली स्थापन झाली आहे, पंचतारांकित MIDC। तर MIDCतला रेमंड चौक आमच्याकडे आहे की ह्या मला अद्याप माहित नव्हतं। रेमंड चौक कुठल्या तिथं याची कल्पना मला फारशी पुसत नव्हती। ते मुद्दा कसा झाला, रेमंड चौकात एखाद्या मुलाच्या जॉबसाठी आम्ही चौकशी केली तर आम्हाला नाकारण्यात आलं। तर कागदपत्र गोळा केली, कागदपत्रांनुसार आपण माहिती काढली आणि आम्ही सिद्ध केलं कागदावरती की रेमंड चौकच नव्हे तर रेमंड कंपनीचा 70% भाग आमच्याकडे येतोय आणि 70% भाग भूभाग आपल्याकडे येतो। त्या व्यतिरिक्त टोटल बिल्टअप म्हणजे बांधकामाच्या पूर्ण जर आपण बघायला गेलं तर बांधकामाच्या जवळजवळ 95% बांधकाम तळंगे आपली देतात। त्यामुळं मी स्वतः माझ्या कार्यकारिणीच्या मदतीनं, मान्य ग्रामसेवक SN कांबळे यांच्या मदतीनं 7.5 कोटी रुपयाचा फाळा आपण रेमंडला मारलाय। 7.5 कोटी रुपयाचा। हा नक्कीच प्रकारे न्यायप्रविष्ट होणार आहे, कारण तो फाळा ऑलरेडी दुसऱ्या गावाने कलेक्ट केला। पण मला आनंद आहे त्या 7.5 कोटीतले किती मिळतील ते मिळू देत, पण येणाऱ्या काळात आपल्याला रेमंडचा फाळा मिळायला सुरुवात झाली। तो फाळा साधारण 30 ते 40 लाखाच्या वरचा आहे। गावाचं इन्कम दरवर्षी 30 ते 40 लाख रुपयानं वाढलं। याच्याबद्दल मी माझ्या कार्यकारिणीचे प्रथमतः आभार व्यक्त करतो। या व्यतिरिक्त रेमंड चौकाचं नामकरण करण्याबद्दलचा जो विषय होता तो अध्यक्षाच्या नात्याने मी ग्रामसभेसमोर, विशेष ग्रामसभेसमोर मांडला आणि त्याला मोठ्या प्रमाणात अनुमोदन दिलं। सर्वांनी एकमताने 100% मतदानाने झालं। रेमंड चौक जो झाला तर त्याचा आपण राजमाता अहिल्याबाई होळकर आणि फ्रॉस्टी चौक जो होता त्याचा आपण छत्रपती संभाजी महाराज चौक, ह्या जागा आपल्या मालकीच्या आहेत, आपल्या आबाज्यांच्या आहेत, आपल्या गावातल्या लोकांच्या आहेत आणि 100 वर्षासाठी आपण त्यांना लीन वरती दिलेल्या जागा आहेत। त्या
जागा आपल्याच आहेत आणि त्या जागेवरती आपलाच हक्क आहे. त्या जागा फक्त 100 वर्षासाठी लीजवरती देण्यात आल्यास म्हणून ते आपण करू शकलो. मुळात ग्रामसभेचे सरपंचांचे कार्यकारिणीचे अधिकार माहित झालं की बरंच काही काही करता येते. तो आमचा अनुभव आता सध्या सुरू आहे. तर रेमंड चौकाचं नाव बदलून आपण राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव ठेवलं. संपूर्ण गावाने त्याला समर्थन दिलं. बाष्टी चौकाचं नाव आपण जे बदललं ते छत्रपती संभाजी महाराज चौक केलं. तर ते दोन मोठे महत्वाचे निर्णय आपण आमच्या काळात घेतले. ते चिरकाळ टिकतील आणि येणाऱ्या काळात ग्रामपंचायती मार्फत आपण ठराव सुद्धा घेतलाय की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मार्फत निधी संकलित करून ग्रामपंचायती स्वतःच्या वाट्यातून पैसा घालून तिथे अश्वारूढ अहिल्यादेवी होळकरांचा राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा आणि अश्वारूढ छत्रपती संभाजी राजांचा अश्वारूढ पुतळा याच्याबद्दल आपण तिथे ठराव घेतलाय. तर त्याच्याबद्दल आपण निधी लवकर संकलित करणार आहोत. तर त्या बाबतीत आपण या व्यतिरिक्त MIDC मधल्या 50च्या वर कंपन्यांच्या नोंदी आपण करून घेतल्या. त्या गेल्या 18 वर्षात झालेल्या नव्हत्या. 50च्या वर कंपन्यांच्या नोंदी करून घेतल्या. त्यांचा अर्निंग ग्रामपंचायतीचे किती वाढले त्याचा आकडा तुम्हाला लवकरच तुम्हाला कळवलं जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की म्हणजे एकदम छोटी आहे की आता तुम्ही जिथं उभे आहात तिथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल पंचायतीच्या वरती आपण ग्रामगीतेतले काही संत तुकडोजी महाराज वरती बघा. तुम्ही जरा सगळे विद्यार्थी मित्रांनो वरती बघा. ग्रामगीता दिसते का तुमच्या उजव्या हाताला त्या बाजूला दिसते आणि डाव्या बाजूला तुम्हाला दिसते काय दिसते भक्ती शक्ती. भक्ती शक्ती याचा अर्थ वारकरी संप्रदायात आलेले पुढचे आपले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि आपलं युक्ती आणि शक्तीचं एक उत्कृष्ट एक प्रतिनिधित्व किंवा उदाहरण असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आपण काढलाय. तो एक संदेशात्मक काढलेला आहे की भक्ती आणि शक्ती भावनिक तुमचं नातं धार्मिक असेल संवेदनशील असेल आणि या सगळ्या बाबी आणि शक्ती एकत्र केल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. त्या अनुषंगाने आपण भक्ती शक्ती आणि ग्रामगीताची लिहिलेलं आहे. तर त्याच्यातल्या थोड्या कोटेशन मी वाचून दाखवेल. जरा तुम्ही सोबत वाचला माझ्यासोबत तर मलाही आनंद वाटेल. मुद्दा एक खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. सगळे एकत्र जटलो तर गावाला आपण स्वर्ग करू शकू. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा. गाव हे विश्वाचा नकाशा आहे गावावरून देशाची परीक्षा होत्या. त्यामुळं गावाची ममता अवतसा येईल देशा. गाव जर बघलं तर देश सुद्धा अवतसा येऊ शकते. त्यामुळे गाव हे पुढाकाराने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गावही पुढे गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त व्यक्तिस्वार्थ गोकाळला जो तो मनाचा राजा झाला वेगळ्या फुलंपणे कुठली समाज सारा. जनतंत्राचा हा काळ म्हणजे लोकशाहीचा हा काळ. शक्ती लोकांगीचं सगळं जनतेच्या विषयाचे बळ. साम्राज्य नमवू शकेल गावचे राज्य. जे गावचे राज्य सुद्धा साम्राज्य नमवू शकत नाही. गाव करी ते कोणाची न चाले हुशारी. गावात कोणाची हुशारी चालणार नाही. तुम्ही कितीही गावाची कामं अडवण्याचा प्रयत्न करा पण ग्रामपंचायत कार्यकारिणी असेल आमची सरपंच असेल कुठलंही काम न तटवता थोडाफार कायदेशीर बाबींमुळे अडचणीमुळे काम थोडं उशीर होईल पण कामही 100% होणार. आणि अजून एक या निमित्तानं थोडं पुढचं संबोधनाने सांगतो. ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र. संघटना याची शक्तीचे सूत्र ग्राम स्वराज्य निर्माण करेल. गावातल्या सज्जनांनी एकत्र झाल्याशिवाय गावाचं कल्याण होत नाही असं संत श्रेष्ठ म्हणतात. त्यामुळं बघ्याची भूमिका न घेता जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हटलं पाहिजे. जे योग्य ते योग्य म्हटलं पाहिजे. आणि बघ्याची भूमिका न घेता तुमच्या गावात तुमचा सक्रिय सहभाग करून तुम्ही गावाच्या हितासाठी जे चांगलं आहे ते चांगलंच म्हटलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणून तुम्ही पुढे आलं पाहिजे निर्भीडपणे. आणि हे निर्भीडपणाच एक नागरिकाचं चांगलं एक कर्तव्य असताना तेव्हा नागरिकांनी ती जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईटचं नुकतंच मधल्या काळात मोठ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट चुकल्या होत्या मिस झाल्या होत्या. तर त्या स्ट्रीट लाईट आपण जिल्हा परिषदच्या योजनेतनं साधारण 10% ग्राम निधीतनं भरून साधारण 4 लाखाचे आणि 10% आपले पंचायतीचे म्हणजे जवळजवळ आपण 3,60,000 रुपये तिकडचं कॉन्ट्रीब्युशन आणि 40,000 रुपये ग्रामपंचायत कॉन्ट्रीब्युशन जवळजवळ गावात फक्त जगन्नाथ नगर राहता काल संध्याकाळपर्यंत गावातले दिवे बहुतांश लावून झालेले. थोडा उशीर झालाय त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्या काही तांत्रिक अडचणी या पंचायत मध्ये तुम्हाला किंवा बाहेरून कळाले असतील किंवा इथं आल्यानंतर कळतील. तुम्ही नक्की भेट द्या. आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो गावात कोणत्याही गावात विकास म्हणजे आपण दिसणारा विकास हा गृहीत धरला जाऊ नये. मूर्त स्वरूप आणि अमूर्त स्वरूप अशा 2 बाबी असतात. ज्याच्यामध्ये मूर्त स्वरूप म्हणजे दिसणारे रस्ते असतील गटर असेल आणि अमूर्त स्वरूप म्हणजे जे गव्हर्नमेंट जे योजना राबवतं त्या योजना असतात. तर त्या योजना आपण लाडकी बहीण योजना आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आशा सेविका पद्धतीने ज्या उत्कृष्ट पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा टर्नआउट करतायत तर त्यांच्यासाठी मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. या व्यतिरिक्त
माझं एक महत्वाची बाब मी सरपंचांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायत तळंगी सरपंच संदीप अर्जुनराव पोळ यांच्यावर तक्राराचं प्रकरण सध्या जीवनच्या सुनावणीकडे आहे. त्याच्यातलं फार मोठे अफवा उठत आहे. त्या अफवा उठू द्या, पण कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल त्यानंतर मी याच्यावरती भाष्य करेन. की येणाऱ्या काळात माननीय आयुक्त, विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून जो निर्णय होईल तो निर्णय सर्वांनाच मान्य असणार आहे. त्यामुळे कुठल्याही चौकशी दिन असणाऱ्या विषयावरती किंवा न्यायप्रविष्ट विषयावरती बोलणं हे कायदेशीर प्रक्रियेचा हनन आणि न्यायप्रविष्ट प्रक्रियेचा हनन आणि कायद्याचा भंग आणि न्यायालयाचं हनन केल्यासारखं आहे. त्यामुळं मी स्वतः तुम्हाला सांगतो की त्याच्याबद्दल निर्णय येणार का दिन अफवांना पेव फुटलेला आहे. तर ते तुम्ही सुज्ञ आहात म्हणूनच तुम्ही मतदान केलंय आणि मतदानाने जो बदल घडवलाय तो येणार का तुम्हाला दिसेलच. या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला आवेशाने सांगायच्या होत्या. त्या फार महत्वाच्या होत्या. याचं कारण एकमेव होतं की तुम्ही ग्रामसभेला केव्हाच येत नाही. कृपा करून ग्रामसभेला येत चला. तर या निमित्तानं मी अजून एक सांगेन, आज उर्दू शाळेच्या मुलांनी जी वेशभूषा करून इथं आलेले आहेत, उपस्थित आले, तर त्या मुलांचे त्यांच्या शिक्षकांचे एकही महापुरुष त्यांनी सोडलेलं नाही. सगळेच महापुरुषांचं कॉस्ट्युम तिने पकडलंय, ते घातलेलं आहे. तर मी सर्व शिक्षकांचं, त्यांच्या कॉस्ट्युमच्या वेशभूषा करणाऱ्या मॅडमांचं, मुलांचं, त्यांच्या पालकांचं खूप आभार व्यक्त करतो. या व्यतिरिक्त इथे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी ज्यांनी आपली मनोगत व्यक्त केली, आपला सादरीकरण केलं, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक वृंदांचे आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व सन्माननीय सदस्य आणि या व्यतिरिक्त आमचे तलाठी, कोतवाल, आमचे सर्व नागरिक, आमचे मित्र सर्व आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.